नमस्कार, मी विद्या शेळके। सकाळी सकाळी आम्ही सगळ्यांनी आवरलं। आजही आम्ही उज्जैनमध्ये स्टेला होतो। मुक्काम वगैरे करून झाल्यानंतर आम्ही लगेचच निघालो काळ भैरवांच्या दर्शनाला, कारण की उज्जैनला आलो आणि काल भैरवांचं दर्शन घेतलं नाही तर महाकालचंही दर्शन हे अपुरं राहतात असं म्हटलं जातं। त्यामुळे गाडी खूप लांब पार्किंगला लावलं। रस्त्याचं काम चालू होतं आणि निघालो आम्ही काल भैरवसाठी। काल भैरवाच्या दर्शनासाठी आम्ही चाललो होतो। तेवढ्यात आम्हाला गंध वगैरेही लावायचा होता आणि खूप असं कालभैरवाचे फुलं आता पहिले होते की जिथं कालभैरवांना प्रत्येकजण दारू अर्पण करायचे, पण आता तिथे पूर्णपणे बंद केलेली आहे। तुम्ही बाहेरून घेऊन येऊ शकता, अर्पण करू शकता, पण इथे काही आता ती जशी हार फुलं भेटायची तशी आता भेटत नाही का माहीत नाही, पण आता पूर्णपणे दारू बंद आहे। त्यानंतर आम्ही सगळ्यांनी टिके लावून घेतले आणि त्यानंतर आम्हाला परत रांगेत लागायचं होतं। खूप मोठी रांग होती आज। आम्हाला सगळ्यात जास्त महत्त्वाचं तर आम्ही आलो आणि बारीला लागलो। काळ भैरवांचं दर्शन खूप म्हटलं लवकरात लवकर होईल। आम्हाला माहीत नव्हतं इथेही VIP तिकीट्स वगैरे मिळतात म्हणून, तर आम्ही डायरेक्ट येऊन बारीला लागलो। बारीला लागल्यानंतर मेन जो मंदिराचा गेट आहे तिथपर्यंत आम्ही पोहोचलो होतो। त्यानंतर ही गर्दी तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, आणि एवढी सगळी गर्दी होती की आम्हाला खूप वेळ लागला। इथे इतका वेळ लागला की गर्दी एवढी जास्त वाढेल असं कल्पनाही नव्हती। सकाळी खूप आम्ही लवकर आलेलो होतो तरीसुद्धा खूप जास्त गर्दी होती आणि जवळजवळ आम्ही महाकालच्या मंदिराजवळ पोहोचलो होतो। जवळजवळ मंदिराजवळ पोहोचल्यानंतर पण मी तुम्हाला होईन तेवढं शक्यतो दर्शन करवण्याचा प्रयत्न करेल। जर थोडंसंच व्हिडिओ निघालेला आहे, तुम्हीही या व्हिडिओमधूनच खरंच म्हटलं जातं की ज्या वेळेस स्वतः उज्जैनचे महाकाल तुम्हाला बोलवतात तेव्हाच तुम्ही इथं दर्शनाला येऊ शकतात। त्यानंतर हे कालभैरवांचं दर्शन घेतलं आणि आम्ही सगळे बाहेर आलो। कालभैरवाचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर आल्यानंतर पण आम्हाला परत दुसऱ्या देवस्थानवर लवकरात लवकर निघायचं होतं। ग्रहाचं एक मंदिर आहे आणि जे लोक मांगलिक असतात ती लोक तिथं पूजापाठ करतात। त्यानंतर आम्ही मंगलनाथला आलो। मंगलनाथला आल्यानंतर मला ती पूजा सांगितलेली होती आणि आज मंगळवार असल्यामुळं खूप उत्सुकता होती ती पूजा करण्याची। त्याआधी आम्ही चहा वगैरे घेतला आणि म्हटलं आता पूजा झाल्यावरच जेवणं वगैरे आपण नंतर करू। इथे आल्यानंतर कळालं की इथे पूजा खूप जास्त रेटमध्ये, काही 3,500, काही 2,500, काही 1,500, 1,300 असे सगळे पूजांचे रेट असतात। आम्हाला फक्त एकाच ग्रहाची पूजा करायची होती म्हणून आम्ही दोघंही बसलो। त्या जे कोणी ब्राह्मण आमच्या पुढं होते त्यांनी खूप छान पद्धतीने आमच्याकडनं पूजा ही करून घेतलेली। प्रत्येक गोष्टीचा अर्थ हे आम्हाला ते समजून सांगत होते। काय काय म्हणायचं आहे, काय काय नाही म्हणायचं आहे हे आम्हाला ते वारंवार समजून सांगत होते। ते हे पण सांगत होते की सकाळी 5 वाजल्यापासून आम्ही ही पूजा करतो आहे, त्यामुळं तुम्ही पटपट एक मोजून 15 ते 20 मिनटामध्ये ही तुमची पूजा संपन्न होते। त्यामध्ये तुम्हाला प्रसादही तिकडनंच दिला जातो। वरती जे मंगळाचं मंदिर आहे त्यात भात हा अर्पण करावा लागतो, तोही तेच लोक देतात। ही अशी आमची पूजा सुरू होती आणि त्यांनी आमच्याकडनं खरंच अभिषेक वगैरे आधी गणपतींचा, त्यानंतर गणपती महाराजांची पूजा झाल्यानंतर महालक्ष्मीची त्यांनी आमच्याकडनं पूजा करून घेतलं, अभिषेक करून घेतलं, गंध अर्पण केला। एकदम छान आणि जशी पूजा केली जाते तशी आम्हाला त्यांनी आमच्याकडनं पूजाही करून घेतली। इथे 9 ग्रहांची पूजा होती, शांती होती, बऱ्याचशा पूजेचे प्रकार आहे। इथं आले त्याआधी तुमची जन्मतारीख विचारतात, जन्मवेळ विचारतात। जन्मवेळ जर चुकीची असली तर तुमचं सगळं पूजा ही चुकीचं होऊ शकते। त्यामुळं जन्मवेळ आणि जन्मतारीख तुम्ही योग्य जर सांगितली तर योग्य पूजा तुमची इथून करून घेतली जाते। त्यानंतर आरती झाली आणि आरती झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी आरती वगैरे घेऊन त्यांनी आमच्या हाताला कलावा वगैरे बांधायला घेतला। आधीच्या पप्पांना सांगितलं काही नियम असतात ते सांगितले, त्यांच्या हातावर उजव्या हाताला बांधली आणि माझ्या डाव्या हाताला बांधली। त्यानंतर आम्ही दोघंही निघालो वरती। वरच्या मजल्यावर जे मंगलनाथचं मंदिर होतं
तिथे आम्ही लाईनीत बसलो. ही छोटीशी मुलगी माझ्यासोबत खूप वेळची खेळत होती. त्यानंतर म्हटलं चला तिच्यासोबत खेळता खेळता कधी वेळ गेली कळाली नाही. इथं आल्यानंतर तुम्हाला हे मंगलनाथ महाराजांचं मंदिर आहे. इथे तुम्हाला भात अर्पण करावा लागतो, तोही शिजलेला. तो भात अर्पण केल्यानंतर खाली आलो तर ही जे पुजारी होते हे इथे केसर टाकून चंदन बनवत होते आणि खूप छान असा सुगंध येत होता त्या चंदनाचा. त्यांना विचारलं आम्ही की हा तुम्ही विकण्यासाठी की देवासाठी? त्यांनी सांगितलं नाही, मंगलनाथ महाराज के लेप लगाने के लिए वो सब बनाया जाता है. त्यानंतर तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवायची राहिलेली आहे, ती तुम्हाला दाखवते. इथे हे जे ब्राह्मण आहेत यांनी आम्हाला काही प्रसाद दिला, काही फळं दिले आणि त्यानंतर सांगितल्या काही गोष्टी आणि त्याचं पालन करा हे सांगितलं. इथे होम चालू होता, होम हवनही इथे होतो. तुमचं जर जास्तच प्रॉब्लेम असेल लाईफमध्ये ते इथल्या होम हवनाने असं म्हटलं जातं की तो बऱ्यापैकी तुम्ही त्यातून बाहेर पडता. तुमच्या लाईफमधले जेवढ्याही काही अडचणी असतात त्या कमी होतात. मान्यता आहे तिथल्या लोकांची, तिथल्या लोकांनी केलं. मला मंगळ आहे का नाही माहीत नाही, पण मी पण त्या मंगळाची पूजा करून घेतली. खूप ब्राह्मणांनी सांगितलेलं की ज्यांचा जन्म 9 तारखेला झालेला असतो त्यांनी ती पूजा केली पाहिजे. त्यानंतर उज्जैनच्या बाहेर निघताना खूप पाय दुखायला लागले. मिस्टरांनी मग पाय वगैरे चेपून दिले. खूप पाय दमलो होतो अक्षरशः आम्ही. त्यानंतर आम्ही उज्जैनच्या बाहेर बऱ्यापैकी आम्ही मुंबईच्या दिशेला निघालो होतो आणि परत एकदा नर्मदा मातेचं दर्शन घेतलं आणि आलो आम्ही बिजाशना देवीच्या मंदिरात. मंदिर बंद झालं होतं, पण म्हटलं आतमध्ये बाहेरून का येणार दर्शन घेऊन जाऊया. आतमध्ये गेलो आणि जेवढं दर्शन घेता येईल तेवढं दर्शन घेतलं आणि सगळेच मंदिरं तिथं खूप छान होते. त्यानंतर ह्या घाटामध्ये खूप लोक लांबून येतात स्पेशली दर्शनासाठी. बिजाशनी मातेचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. 51 शक्तिपीठामधली ही एक देवी आहे आणि त्यांचं दर्शन वगैरे घेऊन आम्ही निघालो होतो. आम्हाला लगेच अर्जुन भाऊ भेटले आणि अर्जुन भाऊ भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला धुळ्याच्या पुढे लोकेशनवर स्टोरीवर बघितलेलं की ही ऑन द वे आहे. ते मुंबईवरनं येत होते आणि आम्ही चाललो होतो उज्जैनवरून मुंबईसाठी. नंतर आम्ही त्यांना भेटून पुढे निघालो. नंतर सगळ्यांना ड्रॉप करायचं होतं. आधी आकाशला ड्रॉप केलं, मग बादलला ड्रॉप केलं, त्यानंतर रोहितला आणि जीवनला ड्रॉप केलं. त्यांना ड्रॉप करून आम्ही दोघंही निघालो होतो मुंबईला. चला तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जेवढा जास्तीत जास्त शेअर करता येईल तेवढा करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि उज्जैनचा हा शेवटचा पार्ट होता. काही चुका केल्या पाहिजे, काही नाही केल्या पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या, पण शक्यतो तुम्ही ऑनलाईन पासेस काढून जा. टाटा, बाय बाय, गुड नाईट.